राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अमोल मिटकरी, धनंजय मुंडे, सूरज चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, अभिनेता सयाजी शिंदे राष्ट्रवादीचा प्रचार करणार। अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते। पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये अजित पवार राजीनामा देणार होते। अंबादास दानवेंचा दावा, रागात राजीनामा देऊन सरकारला बाहेरून पाठिंबा देणार होते। अंबादास दानवेंचा गौप्यस्फोट। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीकडूनच मतदार यादीमध्ये घोळ, अंबादास दानवेंचा मोठा आरोप। मुदत संपल्यानंतर हर्षदा शिरसाट यांचं नाव मतदार यादीमध्ये टाकले असल्याची तक्रार। नवी मुंबई पालिका निवडणुकीआधीच भाजपामध्ये संघर्ष, महिलाच महापौर बनवावी भाजपच्या मंदा म्हात्रेंची मागणी। महापौर कोणत्याही राजकीय घराणेशाहीतील नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता बनावा, मंदा म्हात्रेंचा गणेश नाईक यांना अप्रत्यक्षपणे इशारा। एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेची तयारी। बैठकीला मुंबईतील नेते उपस्थित राहतील। बीएमसीमध्ये पक्षांना बळकटी देण्यासाठी महिला शक्ती उतरणार। आरक्षण सोडतीनंतर अनेक पुरुष माजी नगरसेवक रिंगणामधून बाद झाल्यामुळे निवडणुकीमध्ये महिला उमेदवार आणि नवे चेहरे द्यावे लागणार। पक्षांवर महिला उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ। अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजपकडून युतीचा प्रस्ताव। शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती, अडीच वर्ष नगराध्यक्षपदासाठी प्रस्ताव। मात्र सेनेकडून दिलेल्या उत्तरामध्ये 3.5 वर्ष शिंदे सेना आणि शेवटचे 1.5 वर्ष भाजप असे उत्तर। मुंबईच्या सेना भवन परिसरामध्ये ठाकरे बंधूंचे लागलेले बॅनर काढले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा लागले होते एकत्रित बॅनर। बॅनरची जबाबदारी मनसे शिवसेनेनं नाकारून खोडसाळपणाचा आरोप केलाय। कुर्डुवाडी नगरपालिकेवरील ठाकरेंच्या सेनेच्या वर्चस्वाला हटवण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना एकत्र। गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय टिकोळेंच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी नगरपालिकेवर ठाकरे सेनेचा भगवा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये सेना भाजप वेगवेगळे लढणार। शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचे लहान बंधू संजय बोरनारे यांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। शिवाजी सावंत यांचा भाजपातील आजचा पक्षप्रवेश पुढे ढकलला। शिवाजी सावंत हे तानाजी सावंत यांचे बंधू। तानाजी सावंत यांच्या हस्तक्षेपामुळे प्रवेश रखडल्याची चर्चा। नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला पडणार खिंडार। चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश। ठाण्यामध्ये भाजपमध्ये सर्वपक्षीय इन्कमिंग वाढलं। ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार भाजपच्या गळाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पवारांचा पक्षप्रवेश। दोंडाईच्या इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। 4 माजी नगरसेवकांचा मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भाजपात प्रवेश। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग। बीडच्या गेवराईमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांचा पाणीपुरवठा सभापतींचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा। पंढरपूरमध्ये एकाच वेळी माढ्याच्या 4 तहसीलदारांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती। किरण सुरवसे, प्रदीप उबाळे, गणेश शिंदे, गणेश मोरे अशी अधिकाऱ्यांची नावं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा दिलासा। पिपाणी निवडणूक चिन्ह वगळलं। तुतारी आणि पिपाणीमध्ये साधर्म्य असल्यामुळे पिपाणी चिन्ह वगळण्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मागणी करण्यात आली होती। हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप। भाजपचे आमदार आणि माजी नगराध्यक्ष जुगार खेळतात। संतोष बांगर यांची टीका तर निलेश घायवळ सुद्धा आमदार बांगर यांच्याशी संबंधित। भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचा दावा। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून शिंदे सेनेमध्ये स्पर्धा। एका बाजूला आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर या शर्यतीमध्ये तर दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठी हा निर्णय इलेक्टिव्ह मेरिटनुसार घेतील कार्यकर्त्यांचा विश्वास। धाराशिवच्या भूमपरंड्यामध्ये महायुतीमध्ये पेच कायम। तानाजी सावंत वाचाळवीर। माजी आमदार राहुल मोटेंची जहरी टीका। निवडणूक तोंडावर महायुतीमध्ये पेच वाढणार।
सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना धमकावलं जात आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांचा मोहोळांच्या स्थानिक पुढाऱ्यांवर आरोप। बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी गेल्या 3 दिवसांमध्ये केवळ 5 अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल। नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज नाही। अजूनही महायुती आणि आघाडीमध्ये समन्वय नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 11 नगर परिषदांच्या निवडणुका। रायगडमध्ये अद्याप एकही उमेदवारी अर्ज नाही, त्यामुळे पक्षांना योग्य उमेदवार मिळत नसल्याची चर्चा। यवतमाळ नगरपालिकेमध्ये गृहिणींनी वाचला शहराच्या समस्यांचा पाढा। येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांकडून अपेक्षा व्यक्त। घनकचऱ्याचा गंभीर प्रश्न असून पाणी पुरवठ्याबाबतही तक्रार। राष्ट्रीय पातळीवरची 38वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा निवडणुकांमुळे पुढे ढकलली। 15 ते 20 जानेवारी दरम्यान स्पर्धा पार पडणार। 20 ते 23 नोव्हेंबर दरम्यान होणार होती स्पर्धा। यवतमाळमध्ये 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी मतदान। त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातून मध्य प्रदेश आणि चंद्रपूरहून आलेल्या 11 तालुक्यांच्या ठिकाणी ईव्हीएमचं वाटप। नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सुरू असलेल्या नाकाबंदीमध्ये पंढरपूर सांगोला रोडवर तब्बल 150 बॉक्स विदेशी मद्य जप्त। 2 जण फरार तर 2 जण पोलिसांच्या ताब्यात। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता निरीक्षण पथकाची कारवाई। 2,30,000 रुपयांची रक्कम जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।